सुप्रभात आणि जय शिवराय मित्रांनो. आज आहे 13 फेब्रुवारी. टायमिंग झालेला आहे सकाळी 10:05 आणि आता आपण वैभववाडी इथून निघत आहोत जाण्यासाठी कोल्हापूरला आपण दर्शन करणार आहोत महाराष्ट्राचे आद्य 3.5 शक्तिपीठांपैकी एक कोल्हापूरची श्री महालक्ष्मी माता यांचं. सोबतच आपण एक्सप्लोर करणार आहोत कोल्हापूर सिटी. तर आपण प्रवासाला सुरुवात करूयात. आपली रुद्र रेडी आहे प्रवासासाठी. याआधी आपण जीवनयात्राचे 9 पार्ट्स ड्रॉप केलेले आहेत. आजचा हा 10वा पार्ट आहे आणि तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. आपण लवकरच प्रवासाला सुरुवात करूयात. जर आपण महाराष्ट्र मार्गे गोव्याला येणार असाल तर गगनबावडा घाटाचं काम चालू आहे. तर भुईबावडा घाटाने येण्याचा प्रयत्न करा, कारण हा घाट बंद आहे. आणि जातानाच आपल्या गाडीचा थोडासा टायर पंक्चर झाला आहे. तर सगळेजण त्याच्या मेहनतीमध्ये आहेत. एक नट फसलेला आहे पण तो क्लिअर करून टाकू. मुंबई आपले पूर्ण शर्ट वगैरे खराब होणे म्हणून शर्ट काढून मेहनत करताना प्रयत्नार्थी परमेश्वर. एक छोटासा नट जो आहे तो स्लिप झालेला आहे. मेकॅनिक दादा गेलेले आहेत जुगाड करण्यासाठी, पण अजय दादा यावेळेला पूर्ण प्रयत्नांची पराकाष्ठा करताना एक लास्ट अटेम्प्ट भाऊ. ॲलॉय व्हीलचे जे नट असतात ते थोडे सॉफ्टर साईडला असतात, त्यामुळे हा पाना आहे त्याच्यामध्ये हा आपण नट काढलेला आहे. आता आपण स्टेपनी लावतोय, पण हा नट नंतर चेंज करावा लागेल. सध्या ते टेम्पररी जुगाड करून देतात आपल्याला. 5 पैकी एका नटाने फक्त प्रॉब्लेम केलेला स्टेपनी चेंज करताना, पण आता सर्व व्यवस्थित आहे आणि आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तर मित्राने आपल्याला सोडलेलं आहे छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आणि इथून सरळ मार्गे आपण गेलो. मुंबईवरून येताना लेफ्ट मारायचा आहे, कोल्हापूरवरून येताना राईट मारायचा आहे. हा छत्रपती संभाजी महाराज चौकातून आपण सरळ गेलो की 500 मीटर अंतरावरतीच आपल्याला भेटणार आहे श्री अंबाबाई मंदिर, म्हणजेच कोल्हापूरची श्री महालक्ष्मी माता. तर चौकापासून साधारण 500 मीटर चालून आल्यानंतर आपल्याला लगेच श्री महालक्ष्मी माता म्हणजेच भवानी मातेचं मंदिराचं प्रवेशद्वार दिसलेलं आहे. आणि समोर आपण पाहत आहोत महालक्ष्मी मातेचं मंदिराचं शिखर. पश्चिम दरवाजातून आपण महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला एंटर करत आहोत. प्रवेशद्वारापासून एंट्री केल्यापासूनच समोर भव्य दिव्य असं आपल्याला मंदिर परिसर पाहण्यास मिळतो. उंचच उंच 3 मुख्य शिखर आणि खाली 6व्या ते 7व्या शतकातील प्राचीन दगडी बांधकाम. म्हणजे या मंदिराचं जे सभामंडप आहे ते 6व्या आणि 7व्या शतकातला आहे, जो आपल्याला खाली खडक दिसत आहे तो. आणि वरचं शिखर हे आधुनिक काळातलं आहे. मंदिर पूजाविधी आणि आरतीची वेळ या सर्व इथे लिहिलेल्या आहेत. आपण पाहिजे त्या गोष्टीचा स्क्रीनशॉट काढू शकता. जर परत कधी आपण इकडे दर्शनासाठी येणार असाल तर आपण या गोष्टीचा फायदा घेऊ शकता. मंदिर परिसरातच एंटर केल्यानंतर आपल्याला श्री सिद्धिविनायक गणेश मंदिराचं राऊळ भेटतं. आपण इथे दर्शन करूयात गणपती बाप्पाचं आणि नंतर देवीच्या दर्शनाला पुढे जाऊया. मंदिराच्या शेजारी 5 भव्य दिव्य अशा दीपस्तंभ माळा आहेत आणि दीपस्तंभ माळाच्या खाली पुरातन असं शिवलिंग आहे. हर हर महादेव. आज आहे माघी प्रतिपदेचा दिवस आहे आणि त्यामध्ये आपण श्री दत्तात्रय देव मठामध्ये आलेलो आहे, जे कोल्हापूर अंबाबाई मंदिर परिसरातच आहे.
पश्चिम दरवाजातून आल्यानंतर आपल्याला मुखदर्शनासाठीची लाईन मिळते, पण आपल्याला ॲक्च्युअलमध्ये जवळचं दर्शन करायचं आहे, म्हणून आपण मेन प्रवेशद्वारापाशी चाललो आहोत. अतिशय सुंदर असं हे 6व्या-7व्या शतकातील काळ्या पाषाणातील देवीचं मंदिर आहे. मंदिर परिसरामध्ये आणि मंदिराच्या भिंतींवर विविध प्रकारची नक्षीकाम इथे कोरलेले आहेत, हे आपण पाहू शकता. अतिशय सुंदर आणि सुरेखरित्या हे नक्षीकाम केलेलं आहे आणि हे देवीचं मुख्य मंदिर आहे. पूर्व दरवाजातून जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा आपल्याला देवीच्या गाभाऱ्यात जाण्यासाठीची मुख्य लाईन मिळते आणि पश्चिम दरवाजातून मुखदर्शनासाठीची लाईन आपल्याला पाहण्यास मिळते. मंदिर परिसरातच आपल्याला श्रीराम हनुमान मंदिर पाहायला मिळतं. आपण तिथेही हनुमानाचं दर्शन घेऊयात. प्रभू श्री हनुमानाची काळ्या पाषाणातील सुरेख अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि हनुमान मंदिराच्या समोरच राम, सीता आणि लक्ष्मण यांचं एक मंदिर आहे. पूर्व दरवाजातून एंट्री केल्यापासूनच आपल्याला भव्य दिव्य असे 2 वटवृक्ष पाहायला मिळतात, जे मंदिर प्रांगणाची शोभा वाढवतात. लाईनमध्ये चालत असतानाच आपल्याला संपूर्ण दगडाचं जे कोरीव काम केलेलं आहे त्याचे डिटेलिंग्स पाहता येतात आणि हे अतिशय सुंदररित्या केलेलं आहे. मंदिर परिसरातच आपल्याला तिरुपती बालाजींची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते. गोविंदा गोविंदा. हे देवीच्या गाभाऱ्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे. जेव्हा आपण पूर्व दरवाजातून लाईन लावून येतात तेव्हा हे मुख्य प्रवेशद्वार आहे गाभाऱ्याचं. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच आपल्याला साक्षी गणपतीचं दर्शन होतं. मंदिर गाभाऱ्यातून एंट्री केल्यानंतर समोरच आपल्याला देवीची पालखी पाहायला मिळते आणि काळ्या पाषाणातून कोरलेले हे सुरेख खांब यातून आपल्याला लाईन क्रॉस करायची. अशा मंदिरातून कोरलेल्या सिंगल खांबातून आपल्याला सिंगल लाईन करत करत देवीच्या दर्शनाला पुढे जायचं आहे. मंदिराच्या खांबावर आतून अतिशय सुरेख असं नक्षीकाम कोरलेलं आहे. त्याच्या डिटेलिंग्स आपण पाहू शकतो. मंदिर परिसरात आपण विविध प्रकारच्या मूर्त्या पाहायला मिळतात. महालक्ष्मी मातेचं सुंदर असं दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि ह्या मंदिराची एक कथा आहे. इथे महालक्ष्मी मातेचं वास्तव्य कसं झालं ते मी आता तुम्हाला सांगतो. पूर्वी आपल्या सप्त ऋषींमध्ये जे भृगु ऋषी होते त्यांनी एक महायज्ञाचं आयोजन केलं होतं आणि संपूर्ण यज्ञ झाल्याच्या नंतर त्या यज्ञाचा वाटा जो आहे तो ऋषीमुनींनी घेतला. पण ऋषीमुनींचं यज्ञ आहे, सप्त ऋषींचं यज्ञ आहे, मग देवाचा वाटा द्यायचा कोणाला असा विचार त्यांचा चालू असताना तिथे नारद मुनी आले. नारद मुनींनी सजेस्ट केलं की त्रिमूर्ती जे आपले आहेत ब्रह्मा, विष्णू, महेश यांना आपण विचारून घ्यावा, त्यांचा सल्ला घ्यावा आणि ते जे सांगतील त्यांची परीक्षा घ्यावी आणि त्यामध्ये जे तुम्हाला श्रेष्ठ वाटतील त्या देवाला तुम्ही यज्ञाचा वाटा देऊ शकता. त्याप्रमाणे भृगु ऋषी हे यज्ञाचा वाटा घेऊन सर्वप्रथम महादेवांकडे गेले. महादेव ध्यानामध्ये मग्न होते आणि पार्वती माता ह्या त्यांच्या सेवेमध्ये मग्न होता. तिथे भृगु ऋषींना त्यांचा अपमान झाल्याची जाणीव झाली, म्हणून त्यांनी महादेवजींना शाप दिला की यापासून पुढे तुमची मूर्ती स्वरूपात कधीही कोणी पूजा करणार नाही
आणि ज्याचा परिणाम म्हणून आत्ता सध्या आपण महादेवांची लिंग स्वरूपात पूजा करतो. त्यानंतर आपले भृगु ऋषी गेले ब्रह्माजींकडे. सरस्वती माता वादनामध्ये बिझी होत्या आणि ब्रह्माजींकडे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की सरस्वती माता या वादनामध्ये तल्लीन आहेत आणि ब्रह्माजी हे स्वतः ध्यानामध्ये मग्न आहेत. तिथेही त्यांना अपमान झाल्याचा भास झाला आणि त्यांनी ब्रह्माजींना शाप दिला की ह्या पृथ्वीतलावर तुमचं एकाही ठिकाणी मंदिर असणार नाही. म्हणून आपल्या ब्रह्माजींचं एकमेव राजस्थानातील फक्त एकच मंदिर आहे. पूर्ण पृथ्वीतलावर त्यांचं कुठेही मंदिर नाही आहे. ब्रह्मलोकातून निघाल्यानंतर भृगु ऋषी पोचले वैकुंठामध्ये. तिथे आपले भगवान श्री महाविष्णू निद्रावस्थेमध्ये होते आणि लक्ष्मीदेवी त्यांचे पाद प्रक्षालन आणि सेवा करत होत्या. निद्रावस्थेत असल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी महाविष्णूने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि तिथे त्यांचा अपमान झाल्याचा भृगु ऋषींना भास झाला. भृगु ऋषींनी त्रिदेवांकडून झालेल्या अपमानाचा राग म्हणून महाविष्णूंच्या छातीवर लाथ मारली. त्या छातीवरचं स्थान जे महालक्ष्मीचं आहे ते पाहून महालक्ष्मी देवींना खूप क्रोध आला. भगवान विष्णूने तर भृगु ऋषींची पाय दाबून सेवा केली, त्यांचं आदरातिथ्य केलं, पण महालक्ष्मींना या गोष्टीचा राग आला आणि त्यांनी वैकुंठ तिथून सोडून दिलं. वैकुंठ सोडल्यानंतर महाविष्णूंनी महालक्ष्मीजींना मनवण्याचा प्रयत्न केला, पण महालक्ष्मी काही ऐकल्या नाही आणि त्यांनी महाविष्णूंना उलट शाप दिला की पृथ्वी तलावर तुम्ही तिरुपती बालाजीच्या अवतारात असताना तुम्हाला दुसऱ्या पत्नीसोबत विवाह करावा लागेल. महालक्ष्मीचा तो श्राप फलित झाला आणि भगवान महाविष्णूंना आपल्या पृथ्वीतलावर तिरुपती बालाजी या नावाने अवतार घ्यावा लागला आणि तिथे पद्मावती नावाच्या देवीसोबत त्यांना विवाह रचावा लागला. महालक्ष्मीने भृगु ऋषींना दिलेला श्राप की ब्राह्मणांकडे कधीही लक्ष्मी राहणार नाही ते आजही आपल्याला अनुभवता येतं की ब्राह्मणांकडे जास्त लक्ष्मी राहत नाही, संचित राहत नाही. आणि महालक्ष्मीने महाविष्णूंना दिलेला श्राप की पद्मावतीसोबत त्यांचं लग्न झालं, पण त्या लग्नासाठी लागणारं कर्ज हे एवढं मोठं होतं की ते त्यांना कधीच फेडता आलं नाही. परिणामस्वरूप त्यांनी उशाप मागितला आणि महालक्ष्मीजींनी सांगितलं की पृथ्वी तलावर असलेल्या मानवजातीने जेव्हा सर्व मानवजात एकत्र मिळून तुम्हाला त्यांचे केश अर्पण करतील त्यावेळेला माझं हे ऋण मुक्त होतील आणि माझ्या ऋणातून तुम्ही मुक्त व्हाल. तेव्हापासून तिरुपती बालाजीमध्ये पुरुषांनी आणि स्त्रियांनी केश अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली. आजपर्यंत संपूर्ण मानवजातीने ते ऋण फेडलेलं नाही आहे, कारण कोणाला पॉसिबल होत नाही, कोणाला जमत नाही. म्हणजे तिरुपती बालाजींचं ते कर्ज अजूनही चालूच आहे. तिरुपती बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचं दर्शन घ्यावं असं म्हणतात ते याच कारणास्तव. आपल्या पुराणांमध्ये वेदांमध्ये लिहिलेल्या ह्या कथेनुसार आपण तिरुपती बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या पत्नीचंच म्हणजेच श्री महालक्ष्मी मातेचं दर्शन घेणं अनिवार्य असतं. तेव्हाच तुमची तिरुपती बालाजीची यात्रा ही सफल संपूर्ण मानली जाते. दुसरी कथा अशी आहे की जेव्हा महालक्ष्मी वैकुंठ सोडून इकडे येत होत्या तेव्हा इथे पृथ्वी तलावर कोल्हासूर नावाचा एक राक्षस होता ज्याने ह्या संपूर्ण नगरीमध्ये उच्छाद मांडला होता. म्हणून महालक्ष्मीने त्यांचा वध करून करवीर निवासिनी कोल्हापूर येथे आपलं स्थान पक्क केलं आणि तेव्हापासून महालक्ष्मी माता, श्री महालक्ष्मी माता आणि अंबाबाई या स्वरूपामध्ये इथे निवासत आहे. देवीची संपूर्ण मूर्ती ही आभूषणांनी आणि वस्त्रांनी सजवलेली आहे. इथे दर दसऱ्याच्या दिवसाला म्हणजे वर्षातून एकदा येणारा आपला दसरा महोत्सव तेव्हा तिरुपती बालाजीमधून इकडे साडी आणि ओटी पाठवली जाते.
भारतातील प्रमुख 52 शक्तिपीठं आणि तथाकथित 108 शक्तिपीठं, महाराष्ट्रातील प्रमुख 8 शक्तिपीठं आणि महाराष्ट्रातील मुख्य 3.5 शक्तिपीठं यांपैकी एक महत्त्वाचं असं हे कोल्हापूर निवासिनी, करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेचंच म्हणजेच अंबाबाईचं शक्तिपीठ आहे. आणि जुन्या स्टोरीजप्रमाणे इथे सती मातेचे त्रिनेत्र पडले होते, म्हणून देखील हे शक्तिपीठ महत्त्वाचं आहे. तिरुपती दर्शनामध्ये दर्शन कंप्लीट झाल्यानंतर जे व्यक्ती आपलं केस अर्पण करतो आणि परतच्या जर्नीमध्ये महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतो, कथेनुसार त्या व्यक्तीला कधीही कुठल्याही प्रकारचं कर्ज त्याच्या अंगावर राहत नाही किंवा कर्जाचा सामना त्याला करावा लागत नाही. तो व्यक्ती कर्जमुक्त होतो. प्रमुख दर्शन झाल्यानंतर आता आपण तुमच्या सोयीसाठी मुखदर्शनाची देखील लाईन पाहूयात आणि मुखदर्शन कशा प्रकारे करता येईल ते आता पाहूयात. मुखदर्शनाच्या प्रवेशद्वारापाशीच उमाशंकर म्हणजेच शंकर आणि पार्वती यांची सुबक अशी मूर्ती आहे. पश्चिम दरवाजाच्या एंट्रीपाशीच आपल्याला गणेशाची सुबक अशी मूर्ती पाहायला मिळत जाते. आणि महालक्ष्मी मंदिरातील जो प्रसिद्ध किरणोत्सव आहे, जो 31 जानेवारीपासून 2 फेब्रुवारीपर्यंत आणि नंतर जुलै महिन्यामध्ये साजरा केला जातो, तो मावळतीच्या सूर्याची किरणं जेव्हा पश्चिम दरवाजातून पुढे जातात आणि देवीच्या चरणांवर पडतात, तेव्हा हा किरणोत्सव साजरा. आतून आपण जी व्हिडिओ पाहिली ती पश्चिम दरवाजाची आणि सभामंडपातून होऊन इथून पश्चिमेच्या मावळत्या सूर्याची किरणं थेट देवीच्या मूर्तीवर पडतात. असं हे अनोखं वास्तुशिल्पकलेचं आश्चर्य. महालक्ष्मी मातेचं दर्शन आपल्याला झालेलं आहे 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र कोल्हापूरमधील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी माता. आणि आता आपण आपल्या व्हिडिओची सांगता इथेच करत आहोत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.